हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 38. देहादी इंद्रियाधीनता भाग 1. इंद्रियाधीनता म्हणजे इंद्रिये अधिक अधीनता. म्हणजे जेव्हा आपण इंद्रियांच्या अधीन होऊन, त्यांच्या स्वाधीन राहून, त्यांच्या ताब्यात बद्ध होऊन, त्यांच्या आज्ञा पाळून, त्यांच्या कच्छपी राहून, त्यांच्या नादी लागून व्यवहार करतो आणि अशावेळी औषात्मा तसेच जीवात्मा यांचा विचार आपल्याकडून होत नाही आणि तरीही कर्म केले जाते, त्याला इंद्रियाधीनता असे म्हणतात. येथे इंद्रिये यासह देहाचाही समावेश करावा, कारण आपण देहादी इंद्रियांच्या अधीन आहोत. आपल्या देहाच्या बाह्य भागावर, दर्शनी भागावर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आहेत. तसेच आपल्या देहावर म्हणजे देहाच्या बाह्य भागावर, दृश्य भागावर हात, पाय, मुख, गुद, शिन्न अशी 5 कर्मेंद्रिये आहेत. याचप्रमाणे आपल्या देहाच्या अंतस्भागी, देहाच्या अदृश्य भागी अंतःकरणामध्ये औषात्मा, जीव वास्तव्य करतात. त्यांच्या जोडीला बुद्धी, स्मृती अशी 2 इंद्रिये आहेत, परंतु ती मस्तकात वास्तव्य करतात. याला आणखी एका आगंतुक इंद्रियाची जोड मिळते आणि ते म्हणजे मन. हे आपले आपण निर्माण होऊन अंतःकरणामध्ये औषात्मा आणि जीव यांच्या सान्निध्यात राहते. तैत्तरीय उपनिषदामध्ये ऋषींनी 5 कोश सांगितले आहेत. एका कोशामधून उन्नत होत त्यांना पार करून आपल्याला औषात्म्याशी योग प्राप्त होतो. यामुळे त्यांचा इंद्रियाधीनतेशी संबंध येतो. देह म्हणजे अन्नमय कोश, श्वास म्हणजे प्राणमय कोश, मन म्हणजे मनोमय कोश, प्रज्ञा म्हणजे विज्ञानमय कोश, जीवनोद्देश म्हणजे आनंदमय कोश असे 5 कोश सांगितले आहेत. अशा प्रकारे इंद्रियाधीनता यासाठी आपल्याला आवश्यक ती माहिती करून घेतल्यावर आता आपण एक मूलभूत गोष्ट समजून घ्यायची आहे. औषात्मा येथील स्वनिर्मित सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी मातेच्या उदरी प्रवेश करतो. त्यावेळी तो त्याच्याबरोबर परमध्वनी, परमवायू, परमचैतन्य, परमप्राण, परम ऊर्जा, परमतेज, परमप्रकाश ही 7 ब्रह्मतत्वे आपल्याबरोबर घेऊन येतो. औषात्मा अकर्ता, अभोक्ता, सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे आणि स्वनिर्मित सृष्टी जड असल्यामुळे त्याला स्वतःला सृष्टीलीला अवलोकन करता येत नाही. या गरजेमधून सूक्ष्म आणि जड असा दोन्हीही असलेला जीव औषात्म्याच्या साक्षीने त्यामधील 7 ब्रह्मतत्वांच्या मदतीने उत्क्रांत होतो. सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला औषात्मा आणि त्याच्याच अनुषंगाने उत्क्रांत झालेला अतिसूक्ष्म जीव भौतिकात उघड्यावर कवच नसलेले राहू शकत नाही. यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी 7 ब्रह्मतत्वांचा उपयोग करून मातेमधील म्हणजे पाळीतील विटाळ्यामधील पंचमहातत्वांमधून देह धारण झाला. त्यावर जगायला गरज म्हणून आवश्यक ती इंद्रिये तयार झाली. यामुळे देहादी इंद्रिये जड आहेत. याचा अर्थ ती स्वतः त्यांची ती कार्य करू शकत नाहीत. ती 7 ब्रह्मतत्वांमुळे चैतन्यमय आहेत असे वाटते. तो आभास आहे. इंद्रियांचे बाह्य, अंतस असे 2 प्रकार आपण पाहिले. बाह्यभागी असलेली 10 इंद्रिये औषात्म्याच्या साक्षीने त्यामधील 7 ब्रह्मतत्वांचा जीवाच्या मदतीने उपयोग करून कार्य करतात. पंच ज्ञानेंद्रियांना 7 ब्रह्मतत्वे सतत पुरविली जातात. यामुळे ते ज्ञान झाल्या लगेच ग्रहण करतात. आपल्याला इच्छा असो किंवा नसो, या 5ही ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आलेले ज्ञान त्यांना तत्क्षणी होते आणि त्याची संवेदना बुद्धीकडे पोहोचविली जाते. तसेच याची नोंद स्मृतीमध्ये आपोआप होते. तथापि उर्वरित 5 कर्मेंद्रियांना जेव्हा कर्म करायची आज्ञा दिली जाते तेव्हा तत्क्षणी त्यांना 7 ब्रह्मतत्वांचा पुरवठा केला जातो.
ती सदा कार्यरत राहत नाहीत. जरा इकडे तिकडे खुट्ट झाले की डोळे आणि कान तत्क्षणी कार्यक्षम होतात, परंतु हातपाय वगैरेंना आज्ञा दिल्यावरच कार्य करायची प्रेरणा होते. हे सर्व सांगायचा उद्देश असा की ही दशेंद्रिये आपणहून कोणतेही कार्य करत नाहीत. ज्ञानेंद्रियांना जरी बाह्य जगताची माहिती मिळाली तरी ती त्यावर किंचितही कार्य करत नाहीत. ती फक्त बातमीदार आहेत. याचप्रमाणे कर्मेंद्रिये आतून प्रेरणा मिळाल्याशिवाय कार्य करत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की इंद्रियाधीनता हा दशेंद्रियांच्या बाबतीत अशक्य आहे. यामुळे आता आपल्याला 3 अंतस्इंद्रिये समजून घ्यावी लागतील. बुद्धी, स्मृती, मन ही 3 अंतस्इंद्रिये आहेत. ती ती कार्य करत असतात. त्यांच्यावर जीवात्म्याचे काही ठराविक कार्यक्षेत्रासाठी नियंत्रण आहे. अंशात्मा तर साक्षी, अकर्ता, अभोक्ता आहे. त्याच्या नियंत्रणाचा प्रश्नच येत नाही. यासाठी आता आपण प्रथम या 3 अंतस्इंद्रियांचे कार्य ढोबळपणे समजून घेत त्यांच्या तपशिलात जाऊ, म्हणजे इंद्रियांची अधीनता आपल्याला नेमकी उमजेल. 1. बुद्धी. मस्तकामधील मेंदूमध्ये बुद्धी असते. प्रत्येकाच्या गतसंचिताप्रमाणे ज्याची त्याची बुद्धी कमी जास्त असते. 84 लक्ष योनींमधील आपल्या प्रत्येक जन्मामधील बुद्धी प्रत्येक पुढील जन्मात साठविली जाते. यामुळे बुद्धीला प्रगल्भ करायचे संस्कार गतजन्मांमध्ये झालेले असले तर त्या पुढील जन्मी आपली बुद्धी प्रगल्भ कुशाग्र असते. पंचज्ञानेंद्रियांकडून ज्ञान प्राप्त झाले की बुद्धी त्याचे विश्लेषण करते. त्या विश्लेषणामधून अधिक माहिती मिळवण्यासाठी ती मेंदूमध्येच असलेली स्मृती चालविते आणि मिळालेल्या माहितीसाठी तेथे काही उपयुक्त आठवण आहे का याचा शोध घेते. यानंतर बुद्धी सर्व साकल्याने साधक बाधक विचार करून काही निर्णय घेते. जीवाला काही धोका आहे की नाही, जीवित राहण्यासाठी यात काही आहे की नाही, संचित संपवण्यासाठी यात काय करता येईल, औषात्म्याची अपेक्षा काही आहे की नाही, मौज मजा चंगळ आहे की नाही, याचा भूतकाळाशी काही संबंध आहे की नाही, याचा भविष्यकाळासाठी काही उपयोग आहे की नाही, हे दुर्लक्षित करावे की नाही, इत्यादी इत्यादी अशी माहिती मिळवून त्यावर कृती काय आणि कशी करावी, कृती केल्यास काय होईल, कृती न केल्यास काय होईल, हे बुद्धी जीवात्म्यासाठी जाहीर करते. जीवात्म्याला यापेक्षा आणखी काही विशेष सखोल विश्लेषण हवे असल्यास बुद्धी स्मृतीच्या मदतीने तसे करून त्यावर मतप्रदर्शन करते. बुद्धी जरी जीवात्म्यासाठी म्हणून प्राप्त ज्ञानाचे विश्लेषण जाहीर करत असली तरीही बुद्धी यावर सहसा क्रिया करत नाही. ती फक्त प्राप्त माहितीचे वरीलप्रमाणे विश्लेषण करते, परंतु याला अपवाद म्हणून काही वेळा बुद्धी क्रिया करायला कर्मेंद्रियांना भाग पाडते. एखादी माहिती बुद्धीजेवी असते, तेथे बुद्धीचे काम असते, बुद्धीची कसोटी लावणारे काम असते. अशावेळी बुद्धी ते आवाहन स्वीकारते आणि ती स्वयं कार्यरत होते. त्यासाठी ती कर्मेंद्रियांची मदत घेते. येथे देह म्हणजे अन्नमय कोश, मन म्हणजे मनोमय कोश, प्रज्ञा म्हणजे विज्ञानमय कोश सक्रिय होतात. एका सकाळी आम्ही सर्व न्याहारी करत होतो तेव्हा मला माझी मुलगी म्हणाली, बाबा, आज मला घरच्या अभ्यासात एक बीजगणितामधील सम खूप अवघड दिली आहे, मला ती सुटत नाही. मी लगेच ती सम पाहिली आणि ती सोडवून तिला समजावून देऊन मगच कामावर गेलो. तसेच विशेष करून परदेशी असताना दारू चांगली असून ती तू प्यावी अशी मला आर्जयुक्त गळ घालूनही ते बुद्धिप्रामाण्य नाही असे वाटल्यामुळे मी मद्यप्राशन किंवा धूम्रपान किंवा कसिनो वगैरेपासून कायम दूर राहिलो. हे असे कधीही केले नाही. या उलटही होते. परदेशामधून भारतात आल्यावर आता कोणीकडे नोकरी करावी असा मला प्रश्न पडला. तेव्हा मला काही मित्रांनी सांगितले की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यात आपल्या बुद्धीला ते आव्हानात्मक असते. नशिबाने तुझ्याकडे पैसे आहेत तेव्हा तू व्यवसाय कर.
माझी बुद्धी कार्यक्षम झाली, तिने माझी अस्मिता जागवली आणि मी व्यवसायात पडलो आणि मग त्यात आपटलो. येथे माझी बुद्धी पुढाकार घेऊन कृतिशील झाली. मी तिन्ही ठिकाणी बुद्धीच्या अधीन झालो. संचित असल्यास औषात्म्याबरोबर जीवात्मा जाऊ लागतो की बुद्धी त्याला लटकते आणि मुक्ती मिळेपर्यंत जीवाबरोबर राहते. तथापि संचित नसेल तर बुद्धी देहाबरोबर नष्ट होते. 2. स्मृती म्हणजे गत घडामोडींची जेथे आठवण साठवली जाते ती मेंदूमधील जागा. 84 लक्ष योनीमधील आपल्या प्रत्येक जन्मामधील स्मृती प्रत्येक जन्मी पुढे पुढे साठवली जाते. प्रत्येकाच्या गत संचिताप्रमाणे ज्याची त्याची स्मृती कमी जास्त असते. समयोचित आठवण होणे हे तीव्र स्मृतीचे लक्षण आहे. स्मृतीमध्ये प्रसंगाची साठवण होणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कोणतीही कृती पंचज्ञानेंद्रियांना ज्ञात झाली की तत्क्षणी ती कृती स्मृतीमध्ये साठवली जाते. संचित असल्यास औषात्म्याबरोबर जीवात्मा जाऊ लागला की स्मृती त्याला लटकते आणि मुक्ती मिळेपर्यंत जीवाबरोबर राहते. तथापि संचित नसेल तर स्मृती देहाबरोबर नष्ट होते. स्मृती बुद्धीच्या सन्निध राहते. काही गत आठवण हवी असेल तर स्मृती ती उपलब्ध करून देते. साधारणपणे जास्त करून बुद्धीला स्मृतीची गरज फार लागते. याचप्रमाणे मन स्मृती चाळवते आणि तिच्यामधून गत आठवणी उपलब्ध करून घेते. जीव क्वचित स्मृतीमधून आठवणीची मागणी करतो. सहसा स्मृती तिची ती आठवण करून कार्यरत होत नाही. बुद्धी, मन, जीव यांच्याकडून जी काही माहितीची मागणी केली जाते ती मागणी स्मृती पूर्ण करते. काही माहिती स्मृतीमधून त्वरित दिली जाते तर काही माहिती आठवत नाही. काही प्रसंगी स्मृती तिची ती जागृत होते आणि क्रिया करते. आपल्याला अतिप्रिय असलेली एखादी व्यक्ती आपल्या नजरेच्या टप्प्यात आली की स्मृती तिची ती कार्यरत होते आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या स्पृहणीय कृतीची आठवण करून देते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर आपुलकी आपोआप उमटते. मनातल्या मनात त्या व्यक्तीबद्दल चांगले बोल आपोआप उमटतात. कोणी बरोबर असल्यास ते बोल व्यक्त होतात. आपण त्या गोड आठवणीत काही काळ रत होतो. आपल्याला अत्यंत तिटकारा असलेली एखादी व्यक्ती आपल्या नजरेच्या टप्प्यात येते. स्मृती तिची ती कार्यरत होते आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या तिरस्करणीय कृतीची आठवण करून देते. आपल्या चेहऱ्यावर नाराजी आपोआप उमटते. मनातल्या मनात त्या व्यक्तीबद्दल वाईट बोल आपोआप उमटतात. कोणी बरोबर असल्यास ते बोल व्यक्त होतात. आपण त्या कटू आठवणीत काही काळ रत होतो. येथे देह म्हणजे अन्नमय कोश, मन म्हणजे मनोमय कोश सक्रिय होतात. येथे आपण स्मृतीच्या अधीन झालेले असतो. 3. मन. आपल्यासाठी मन हे सर्वात नाठाळ, निरुद्योगी, अनियंत्रित आहे. यावर जितके बोलावे तितके थोडेच आहे. परंतु आपण आपल्या या प्रवचनापुरते येथे पाहू. मन आपल्यामध्ये आगंतुकपणे त्याचे ते निर्माण होते आणि आपण मुक्त होईपर्यंत औषात्म्याच्या आणि त्या अनुषंगाने जीवात्म्याच्याही सन्निध अंतःकरणामध्ये मुक्काम करते. ज्यावेळी आपण मुक्त होतो तेव्हा मन देहाबरोबर नष्ट होते. आपण मन निर्माण करत नसल्यामुळे त्यावर आपले नियंत्रण नसते. मन आपल्याही नकळत आपल्याच आवड आणि निवड यामधून निर्माण होणारी उपभोगांची अप्रत्यक्ष अतृप्ती, असमाधान, सुप्त इच्छा यामधून निर्माण होते. हे कसे होते याचे निरूपण आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. यामुळे मन सतत उपभोग निर्माण करून त्याकडे आपल्याला आकृष्ट करून आपल्याला सतत उपभोगात रत ठेवते. कारण उपभोग हेच त्याचे जीवित असण्याचे अन्न आहे. मन इतके उपभोग निर्माण करते की ते सर्व एका जन्मात उपभोगणे शक्य नसते. यामुळे संचित साचते आणि आपला सतत पुनर्जन्म होत राहतो. यामुळे मनही औषात्मा मुक्त होईपर्यंत आपल्यात मोठ्या मिजाशीत राहते. मन त्याच्या या नसत्या उचापतींसाठी बुद्धी आणि स्मृती यांचा अनिर्बंध उपयोग करते. ज्यावेळी बुद्धी
ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त ज्ञानावर विश्लेषण करून ते जीवात्म्यासाठी पाठविते, त्यावेळी अंतस्मन ते वाटेत ग्रहण करते आणि त्यामधून उपभोगांची आज्ञा परस्पर कर्मेंद्रियांना देते. मन 4 प्रकारे विखुरलेले असते: बाह्यमन, अंतस्मन, सूक्ष्ममन आणि अमन. बाह्यमन ज्ञानेंद्रियांच्या सन्निध राहते. ज्ञानेंद्रियांना ज्ञात झाल्यावर ते त्यासाठी अंतस्मनाला सावध करते. यामुळे बुद्धीकडून जेव्हा ज्ञानाचे विश्लेषण जीवात्म्याला प्रक्षेपित केले जाते, तेव्हा अंतस्मन ते मध्येच ग्रहण करते आणि ते सूक्ष्म मनाला पोचविते. सूक्ष्ममन अंतःकरणात अंशात्म्याच्या सन्निध असते. त्या विश्लेषणामध्ये उपभोगांना काही संधी असल्यास अंतःकरणामधून ते कर्मेंद्रियांना उपभोगांसाठी कार्य करायची आज्ञा देते. ही आज्ञा अंतःकरणामधून झालेली असते. यामुळे कर्मेंद्रिये त्यावर कृती करतात. येथे देह म्हणजे अन्नमय कोश, मन म्हणजे मनोमय कोश सक्रिय होतात. मन त्याचे ते कार्य करते. त्याच्यावर कसलेही कोणाचेही नियंत्रण नसते. या उलट तेच आपल्याला त्याच्या अधीन करते, नादी लावते. ज्यावेळी आपल्या लक्षात येते की आपण जी काही कृती करत आहोत ती आपले मन आपल्याकडून करून घेत आहे, तेव्हा फार उशीर झालेला असतो. मनावर आपले नियंत्रण आणण्यासाठी त्याच्याशी टक्कर देऊन काहीही फायदा होत नाही. याऐवजी आपण मनाला समजून घ्यायचे, त्याचा उपभोग हा स्वभाव जाणून घ्यायचा. मन जसे भौतिक उपभोगात रममाण होते, तसंच ते आध्यात्मिक उपभोगांमध्येही रत होते. यामुळे हळूहळू मनाला आपण आध्यात्मिक विषय द्यायचे. त्यासाठी आपण कर्मयोग करून सतत अध्यात्मात रत असायचे. त्यात मनाला रुची येईपर्यंत असे करत असायचे. अनुभव असा आहे की अशाने मन अध्यात्माकडे वळते आणि मग ते तेथे मुक्ती प्राप्त होईपर्यंत ठाम मुक्काम करते. पुढील प्रवचनामध्ये भावार्थ दीपिकेमधील देहादी इंद्रियाधीनता याविषयी विचार जाणून घेऊ. हरिओम.